तुकोबा माऊलीच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषानं कुची येथील माघवारी पायी दिंडी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय। शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी माघ एकादशी असल्यानं वारकरी मोठ्या उत्साहात दिंडीत चालत जाताना दिसतायत। वारकऱ्यांच्या हातात पताका, गळ्यात टाळ, हातात विणा, तर महिला वारकरी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडीत तल्लीन झाल्याचं चित्र दिसून येत आहे। चालली चालली पंढरपुरा, ज्ञानोबा तुकाराम, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, या अभंगांमध्ये वारकरी देहभान हरपून गेलाय। हरिपाठ, गवळणी, कीर्तन, विठू नामाच्या जयघोषानं पंढरपूरच्या दिशेनं हा सोहळा पुढे चालला। अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठे महांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट। सोहळ्यामध्ये किती वर्षापासून पायी चालत जाता? 8-9 वर्ष झाली। ही किती दिंडी आहे तुमची? 9वी। नवी दिंडी। हा, आपण जातो? मला एक तप तर करायची इच्छा आहे माझी। किती वर्षापासून करता तुम्ही? अजून एक 5-7 वर्ष तर करायची इच्छा आहे, पर तिथं कसं घडल तसं। हा, आपल्या गावातून महिलांचा किती प्रतिशत आहे दिंडीसाठी? 50 ते 60 महिला आहेत आपल्या दिंडीत। दिंडीत 100 ते 150 माणसांची होते, तेवढे वारकरी या दिंडीत सामील आहेत। या दिंडीमध्ये तुम्हाला अनुभव काय येतो? अनुभव म्हणजे आपल्याला कीर्तन प्रवचन जर कानावर पडलं तर आपल्या घरचा काही सुद्धा प्रपंचाचा विचार येत नाही। आता दिंडी सोहळ्यामध्ये तुम्ही जाता, मग घरच्याची आठवण आली ना? नाही, येतच नाही। माझी मुलं, माझा नवरा माझ्या बरोबर आहेत, मुलंही बरोबर आहेत माझ्या। म्हणजे सहकुटुंब तुम्ही पायी दिंडी चालता? होय, सहकुटुंब सहपरिवार आहे मी। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। किती वर्ष झाली दिंडी सोहळा तुमच्या गावातून चालू आहे? हा कुची ते पंढरपूर माघवारी पायी दिंडी सोहळा, या दिंडी सोहळ्याचं हे 87वं वर्ष आहे। 87 वर्षी आज या ठिकाणी या दिंडी सोहळ्याचा प्रारंभ होत आहे। त्यावेळेस किती लोकांचा प्रतिसाद होता तुम्हाला? पहिल्यापासून प्रतिसाद सर्वच लोकांचा आहे। जास्तीत जास्त कमीत कमी पहिल्यापासून 60-70 लोक या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होत होते। आता या 5-6 वर्षामध्ये जास्तीत जास्त संख्येने या दिंडी सोहळ्यामध्ये गावातील सर्व भाविक सामील होत आहेत। कमीत कमी यावर्षी 100 ते 150 लोक पायी दिंडीमध्ये चालत आहेत आणि काही लोक पाठीमागून सुद्धा परत पंढरपूरच्या दिशेने दिंडीमध्ये सामील होऊन कमीत कमी 200-250 लोक या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होत असतात। किती मुक्काम असते दिंडीमध्ये? 4 मुक्काम होतात, 3 मुक्काम होतात। 4थ्या मुक्कामाला पंढरपूरमध्ये जाऊन पोहोचतोय। पहिला मुक्काम जनवणीमध्ये होतोय, दुसरा मुक्काम सांगोल्यामध्ये होतोय आणि तिसरा मुक्काम 5व्या मैलामध्ये होऊन 4थ्या मुक्कामाला पंढरपूरमध्ये जाऊन पोहोचतो आम्ही।